नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर BMCसाठी लिपिक पदासाठी जी भरती निघालेली आहे त्याकरिता आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत, सर्वांना माहीत असेल. तर आजचा हा भाग जो आहे तो 19वा आहे. ऑलरेडी 11 पब्लिश झालेले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या, आवर्जून पाहून घ्या. कारण का तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल कळेल. आणि खूपदा म्हणतो मी, प्रश्नांचं तुम्हाला 50% डिफिकल्टी लेवल जर कळालं तर तुमची 50% तयारी त्याच ठिकाणी होऊन जाते आणि बाकीची तयारी फक्त त्या सिलेबसला पकडून अभ्यास करणे हीच असते. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. जेवढे जास्त प्रश्न असतील प्रश्नपत्रिका सोडवा. आपल्याकडे प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. हवे असतील तर खाली नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, बाय करा. बाय करून सोडून घ्या. जवळपास प्रश्नपत्रिकेसोबत 1000 GKचे स्पेशल वेगळे सुद्धा प्रश्न आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर बाय करून घ्या. पहा, पहिला प्रश्न, मुंबई या शहराला बॉम्ब बाहिया असे नाव कोणी दिलं? लक्षात असू द्या, अगोदर मुंबईला या ठिकाणी मुंबादेवी होती त्या ठिकाणी, तर त्याच्यावरून मुंबई हे नाव आलं. परंतु त्या अगोदरसुद्धा या ठिकाणी बॉम्ब बाहिया हे नाव जे आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या, हे जे नाव आहे ते पोर्तुगीजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अगोदर शहासूर याच्याकडून त्यांनी घेतलेलं होतं पोर्तुगीजांनी. तर त्यानंतर त्यांनी या बॉम्बेला किंवा मुंबईला बॉम्ब बाहिया असं नाव दिलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे? तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जो भाग आहे तो या ठिकाणी 49% 07 किंवा 70 पॉईंट एवढा जो भाग आहे तो या ठिकाणी कोणत्या फक्त गोदावरी नदीने व्यापला आहे किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. फक्त गोदावरी नदी नाही, गोदावरी नदीच्या खोऱ्याने. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात होते? तर लक्षात असू दे, लोकसंख्येवर तुम्ही 100% प्रश्न करून जा. तर 9% 03 पॉईंट एवढी जी आहे ती लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्याची एकूण भारतामध्ये होती असं आपणास म्हणता येईल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ जे असतं त्याची बैठक जेव्हा होते त्याच्या ठिकाणी अध्यक्षस्थानी कोण असतं? तर मुख्यमंत्री हे असतात. आणि राज्य विधिमंडळ, मंत्रिमंडळ वेगळं, विधिमंडळ वेगळं. तर लक्षात असू द्या, राज्य मंत्रिमंडळ विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळ कशापासून बनतं? जे विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल या तिघापासून बनतं. तर त्याच्यामध्ये विधानसभेची संख्या 288 आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर विधान परिषदेची 78 आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना उभारण्यात आला किंवा सुरू करण्यात आला? तर हा जो आहे तो अहमदनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला हा पहिला साखर कारखाना आहे. त्यानंतर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर प्रसिद्ध रॉक गार्डन जे आहे ते मित्रांनो चंदीगड या राज्यामध्ये आहे, या शहरामध्ये आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, या ठिकाणी खनिज संपत्तीत समृद्ध असलेले छोटा नागपूरचा जो पठार आहे तो भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर झारखंडमध्ये हा छोटा नागपूरचा पठार आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खनिज संपत्ती अवेलेबल आहे, त्यामुळे याला खनिज संपत्तीचं भांडार वगैरे म्हणतात. त्यानंतर मराठी व्याकरणाचं आहे, जेव्हा मी जात चोरली होती नावाचा जो कथासंग्रह आहे तो कोणी लिहिला? तर हा जो कथासंग्रह आहे तो बाबूराव बागुल यांनी लिहिलेला आहे. त्यासोबत लावा नृत्य हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर लावा नावाचं जे नृत्य आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचं या ठिकाणी महत्त्वाचं लोकनृत्य किंवा राज्यनृत्य आहे. त्यानंतर करडी क्रांती जी आहे ती कोणत्या उत्पादनाच्या वाढीसाठी संबंधित होती? तर खताच्या वाढीसाठी ही करडी क्रांती संबंधित आहे किंवा होती, झालेली आहे. त्यानंतर पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण? तर डॉक्टर राधाकृष्णन हे जे आहेत ते पहिले राष्ट्रपती आहेत जे की निधन पावलेले आहेत. त्यानंतर त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा असं त्यांनी म्हटलं. तर या ठिकाणी लिहून झाली समाप्त होत आहे म्हणजे समापन कर्मणीचं हे वाक्य आहे. त्यानंतर माझ्यामध्ये काही उपजत गुण होते या वाक्यातील ठळक शब्दाची विभक्ती ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर सप्तमी आहे किंवा याच्यामध्ये
या वाक्यातील ठळक शब्दाची विभक्ती ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे काही आहे या ठिकाणी ठळक आहे, तर सप्तमी या ठिकाणी आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कमेंट करण्यासाठी सोडतो. तर कमेंट करा, कोणाच्या कारकिर्दीत मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिलाच लोहमार्ग तयार करण्यात आला, किंवा सांगायचं झालं तर पहिला रेल्वे मार्ग कोणाच्या कारकिर्दीत तयार झाला. अवश्य कमेंट करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आणि ज्यांना ज्यांना सिरीज हवी आहे त्यांनी खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.